त्या ज्या विकासाची जी पोलखोल आहेत ती विरोधी पक्षांनी केली पाहिजे आणि लोकांनी सुद्धा प्रश्न विचारले पाहिजे की तुम्ही कशाच्या जीवावर म्हणताय इथून पुढे आम्हीच राहणार, हा लोकशाही आणि संविधान ह्याचा अपमान आहे अशा प्रकारे डायरेक्ट बोलणं, आणि ते पण संविधानावर पदावर बसलेले लोक जे संविधानाची शपथ घेतात, जे लोकशाही मानतात असं म्हणतात, संविधान मानतात असे म्हणतात, आणि अशा प्रकारचे लोक ज्यावेळेस टीव्ही चॅनलवर उघडपणाने म्हणतात की या ठिकाणी आम्हीच कायमस्वरूपी राहणार, हा जो अहंकार आहे हा कशामुळं आहे हे लोकांनी विचारलं पाहिजे. आणि आमचा जो अधिकार आहे सरकार निवडण्याचा, कारण शेवटी हे जे सरकार बनलेलं आहे हे सरकार आमच्यासाठी बनलेलं आहे, तुमच्यासाठी आम्ही नाही, आमच्यासाठी तुम्ही आहात. आणि दुसरी गोष्ट, आमच्या पैशांनी आमच्या मतांनी हे सरकार चालतं, तुम्ही तुमच्या घरातून पैसे आणून चालवत नाही. त्याच्यामुळं पार्ट्या ह्या फक्त आमच्या प्रतिनिधी आहेत, पार्ट्या ह्या देशाच्या नागरिकांसाठी प्रतिनिधित्व करण्यासाठी स्थापन झालेल्या आहेत. देशाचं जे सरकार आहे हे सर्वांच्या पैशाने आणि सर्वांच्या मताने निवडलं जातं आणि सर्वांसाठी आहे.